तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची। ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही। मैं गोपीनाथ मुंडे ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं इस संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। 2014 साली भाजपचा देशात दणदणीत विजय झाला आणि मुंडे यांची वर्णी केंद्रीय मंत्रिपदी झाली होती। राज्यातही भाजपच्या बाजूने लाट होती, तेव्हा मुंडे मुख्यमंत्री होतील अशी जोरदार चर्चा होती। पण राज्यातला भाजपचा विजय पाहायला मुंडे हयात नव्हते। केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच मुंडे यांचं निधन झालं। भाजपमध्ये संपूर्ण हयात घालवलेले मुंडे काँग्रेसमध्ये जाणार अशी एकेकाळी चर्चा सुरू होती। साल 2011 केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं। भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे नाराज होते। मुंडे काँग्रेसमध्ये सामील होणार होते, पण त्यांचा पक्ष प्रवेश झाला नाही। असं काय झालं की मुंडे नाराज होते आणि त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? आणि मुंडेंनी जर काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता तर माशी शिंकली कुठे? कुठल्या कारणामुळे मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश राहिला, जाणून घेऊयात। 2009 साली काँग्रेसचा केंद्रात आणि राज्यात विजय झाला होता। दोन्ही ठिकाणी आघाडीचं सरकार होतं, पण अस्वस्थता होती भाजपमध्ये। 2009 साली भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी यांची निवड झाली होती। 2004 साली भाजप नेत्या उमा भारती पक्षातून बाहेर होत्या। गडकरी यांनी भारती यांना पुन्हा पक्षात आणलं आणि मानाचं स्थान दिलं। उमा भारती पक्षात आल्याने मुंडे नाराज झाले होते। इंडिया टुडेने याबाबत तेव्हा वृत्त दिलं होतं। मुंडे भाजपमधले ओबीसीचा चेहरा होते। उमा भारती यांना पुन्हा पक्षात आणून गडकरी आपलं खच्चीकरण करत असल्याची भावना मुंडेंमध्ये होती। त्यामुळे मुंडे यांनी काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला आणि काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती। पण ही बातमी मुंडेंनीच बाहेर आणल्याचं एका भाजप नेत्याने सांगितलं। नाव न सांगण्याच्या अटीवर या नेत्याने सांगितलं की भाजपमध्ये आपलं वजन वाढवण्यासाठी मुंडेंनी ही खेळी केली आहे। भाजपमध्ये मुंडेंच्या मर्जीप्रमाणे संघटनेत नियुक्त्या होत नव्हत्या, त्यामुळेही मुंडे नाराज होते, असंही या इंडिया टुडेच्या बातमीत म्हटलंय। याच वेळेला रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट युतीत सामील झाला होता। त्याची सभाही झाली होती। या सभेला मुंडे उपस्थित नव्हते, त्यामुळे मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या। या सभेनंतर 2 दिवसांनी मुंडे यांनी विलासराव देशमुख यांची भेट घेतली होती, असंही सांगितलं गेलं। त्यावेळी पुणे शहराध्यक्षपदी योगेश गोगावले यांची नियुक्ती व्हावी अशी मुंडे यांची इच्छा होती, पण मुंडे यांच्या इच्छेविरोधात जाऊन पक्षाने या पदावर विकास मटकरी यांची नियुक्ती केली आणि यामुळेच मुंडे नाराज झाले होते, असंही सांगितलं जातं। जेव्हा प्रमोद महाजन हयात होते तेव्हा मुंडे यांचा शब्द पक्षात चालत होता, पण महाजन यांचं निधन झाल्यावर मुंडे यांचं मत न घेता निर्णय घेतले जात होते आणि त्यामुळेच मुंडे नाराज असल्याचं इंडिया टुडेच्या बातमीत म्हटलंय। मुंडे यांच्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी पक्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी देणार होता। महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यात त्यांच्यावर कुठली तरी जबाबदारी देण्याची तयारी पक्षाने केली होती। या संबंधित इंडिया टुडेने गोपीनाथ मुंडे यांच्याशी संपर्क साधला, पण मुंडे यांचा फोन स्विच ऑफ असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असं इंडिया टुडेच्या लेखात म्हटलंय। 2011 साली सुरू झालेल्या चर्चा थांबल्या, पण 2012 साली विलासराव देशमुख यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर या चर्चा पुन्हा सुरू झाल्या। विलासराव देशमुख यांच्या जाण्याने मराठवाड्यात काँग्रेस नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती। जर मुंडे काँग्रेसमध्ये आले तर ही पोकळी भरून निघेल अशी माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली होती। 21 ऑगस्ट 2012 ला इंडिया टुडेने ही माहिती दिली होती। जर मुंडे काँग्रेसमध्ये सामील झाले असते तर त्यांना मंत्रिपदही मिळालं असतं, असंही या बातमीत म्हटलंय। पण या प्रकरणावर मुंडे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला होता। तर मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं। जर मुंडे काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा झाल्या होत्या, मग मुंडेंचा काँग्रेस प्रवेश का नाही झाला? याची उत्तरं मिळाली ते अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटात। 7 फेब्रुवारी 2017 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका मराठी न्यूज चॅनलला एक मुलाखत दिली। त्यात अजित पवार म्हणाले की मुंडे काही आमदारांसोबत काँग्रेसमध्ये सामील होणार होते। त्यात पाशा पटेल, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे यांचा समावेश होता। त्यावेळी गोपीनाथ मुंडे लोकसभेचे उपनेते होते। त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी।
अशा प्रकारे विरोधी पक्ष फोडायचा नसतो असं सिंग म्हणाले. भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनीही मुंडे यांची समजूत घातली. मुंडे यांच्यासोबत इतर आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून भाजप नेते विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत घातली होती असंही अजित पवारांनी या मुलाखतीत म्हटलं होतं. पुढे 2014ला लोकसभा निवडणूक पार पडली. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला तुफान यश मिळालं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि गोपीनाथ मुंडे यांच्याकडे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आली. 26 मे 2014ला मुंडे यांनी शपथ घेतली आणि 3 जूनला त्यांचं अपघाती निधन झालं. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही युट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.